नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम बंगला निवासस्थानी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य, मांडवे गावचे ज्येष्ठ नेते बबन बापू पालवे पाटील यांच्या नेतृत्वात माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे गावचे माजी सरपंच, ज्येष्ठ नेते स्वर्गीय जयवंतराव पालवे पाटील उर्फ जयवंत तात्या यांच्या पार्टीचे आधारस्तंभ व संजीवनी फाउंडेशनचे संस्थापक युवा नेते ॲडव्होकेट संजय देवगुंडे सर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे। भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये संजीवनी फाउंडेशनचे संस्थापक युवा नेते ॲडव्होकेट संजय देवगुंडे सर, मांडवे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आप्पास सूळ, मांडवे गावचे माजी उपसरपंच दादा देवगुंडे, आप्पा रूपनवर, विलास रूपनवर, संजय मोटे, भारत शिंदे, तानाजी टेळे, ज्ञानदेव सिद्ध, अजित देवगुंडे, भागवत काळे, पप्पू देवगुंडे, हरी रूपनवर आदींसह अनेक नेते व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे। यावेळी ज्येष्ठ नेते बबन बापू पालवे पाटील, मांडवे गावचे सरपंच शिंदे, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष MD ढोबळे सर, माजी सरपंच अर्जुन दुधाळ, हनुमंत दुधाळ सर, तुकाराम शिंदे, हनुमंत ढोबळे, धनाजी पालवे, ॲडव्होकेट पांडुरंग पालवे, रोहित कुलकर्णी, धनाजी खुडे, रणजित कुंभार, बापूराव कोकरे, ब्रह्मदेव केंगार महाराज, भाऊसाहेब गायकवाड, मंगेश कुलकर्णी, शिवाजी पालवे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर, कन्हेर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार धर्मराज माने, कन्हेर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार आनंदराव शेंडगे सर, मांडवे पंचायत समिती गणाच्या राजश्री रूपनवर यांचे पती राहुल रूपनवर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। तुम्हाला कुणाची बाकीची गरज काय, मी आहे नाही तसं बघितलं तर तुम्हाला त्यांची गरज काय, तुमच्या कधी काय आलं तर मी अंगावर घेणारा माणूस आहे ना। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी झुकून देऊन काम करा। आणि मी विश्वासाने सांगतो, आज जर तात्या असते तर तात्यांना सुद्धा हे पटलं नसतं, जे चाललंय ते कधीच पटलं नसतं। तात्यांच्या मागे अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण हे जे लोक करतायत त्याला उत्तर देण्याची वेळ आहे। देवगुंडे सर, मला विश्वास आहे तुमच्या नेतृत्वात या ठिकाणी तुमचा प्रवेश हा आमच्यासाठी निश्चित एक फायद्याचा प्रवेश असेल भारतीय जनता पार्टीसाठी। तसं तुमची आयडिओलॉजी भारतीय जनता पार्टीचीच आहे, विचारधारा, परंतु त्या ठिकाणी ठीक आहे काही गाव लेवलचं राजकारण असतं, परंतु तुमच्या प्रवेशाने या निवडणुकीमध्ये मोठा फायदा होईल। तुमच्या प्रवेशाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मांडवे गावामध्ये खूप चांगला संदेश जाईल, परिसरात जाईल। भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी तुमचा सन्मान राखेल, तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं स्थान देईल। तुम्हाला कधी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळं कधीही तुमचा तोटा होणार नाही। तुम्हाला तुमच्या विचारांना, तुमच्या सन्मानाला त्या ठिकाणी कधीही आमच्याकडून ठेच पोहोचणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। तुमच्या प्रवेशाने मांडवे गावामध्ये या ठिकाणी निश्चित मोठ्या मताधिक्याला फायदा होईल, अजून बऱ्याच गणितं बदलतील, आम्हाला विश्वास आहे। आपण सगळ्यांनी आमच्यावर विश्वास टाकला त्याबद्दल देवगुंडे सर, चेअरमन, उपसरपंच सगळ्यांचे खूप सारे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांसह तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। हा नेमका पक्षप्रवेश तुम्ही जे केला आहे ते कशासाठी केला आहे खरं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपण मांडवे गटातले किंवा परिसरातले माळशिरस तालुक्यातले जर उमेदवार बघितले तर भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार हे सामान्य कुटुंबातले, सामान्य घरातले लोकांमध्ये काम करणारे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, उमेदवार देताना घराणेशाहीला फाट्यावर मारण्याचं काम केलं गेलं आहे, हे सगळ्यात चांगलं काम आहे सर्वसामान्यांसाठी, माझ्यासाठी, आमच्या सर्वांसाठीच। आणि त्याच्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे।